आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि वास्तवात अनेकांच्या मनात असलेला प्रश्न समजून घेणार आहोत. महिलांच्या स्तनांची संवेदनशीलता, त्या भागाला स्पर्श केल्यावर काय वाटतं आणि इंटिमसी म्हणजे नेमकं काय असतं. हा विषय समजून घेताना आपण फक्त बाह्य गोष्टी पाहणार नाही, तर शरीर, मन आणि भावना या तिन्ही स्तरांवर तो समजून घेणार आहोत. चला, सुरुवात करूया एका साध्या पण वास्तवात घडणाऱ्या कथेतून. आदित्य आणि पूजा एकमेकांवर खूप प्रेम करणारे जोडपे. त्यांचं नातं मजबूत होतं, ते एकमेकांची काळजी घ्यायचे. पण जेव्हा जवळीकीचा विषय यायचा तेव्हा दोघांमध्ये थोडासा संकोच असायचा, कारण त्यांना एकमेकांच्या भावना आणि शरीराच्या संवेदनांबद्दल पुरेशी माहिती नव्हती. एका दिवशी पूजा शांतपणे म्हणाली, आदित्य, मला असं वाटतं की आपण फक्त जवळ येत नाही, तर एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. मला काय कम्फर्टेबल वाटतं, काय नाही, हे तुला कळायला हवं. हे ऐकून आदित्य विचारात पडला. त्याला जाणवलं की इंटिमसी म्हणजे फक्त फिजिकल स्पर्श नाही, तर त्यामागे खूप मोठा इमोशनल आणि मानसिक भाग असतो. आता थोडं सायंटिफिक समजून घेऊया. महिलांच्या स्तनांमध्ये खूप नर्व्ह एंडिंग्ज असतात, त्यामुळे हा भाग खूप सेन्सिटिव्ह असतो. जेव्हा त्या भागाला हलका किंवा सौम्य स्पर्श होतो तेव्हा शरीरातून सिग्नल्स मेंदूपर्यंत जातात. मेंदू त्या सिग्नल्सला वेगवेगळ्या प्रकारे अनुभवतो, कधी आरामदायक, कधी आनंददायक, तर कधी फक्त न्यूट्रल. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक स्त्रीची संवेदनशीलता वेगळी असते. काही महिलांना हलका स्पर्श आवडतो, काहींना थोडासा प्रेशर ठीक वाटतं आणि काहींना अशा प्रकारचा स्पर्श अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. हे पूर्णपणे सामान्य आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की जास्त जोरात किंवा अचानक स्पर्श केल्याने जास्त आनंद मिळतो. पण खरं काय आहे? असं केल्याने अनेक वेळा डिस्कम्फर्ट किंवा पेन सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सेन्सिटिव्हिटी समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामागे हॉर्मोन्सचा देखील मोठा रोल असतो. जेव्हा एखादा स्पर्श इमोशनली कम्फर्टेबल आणि सुरक्षित वाटतो तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो. याला लव्ह हॉर्मोन असं म्हणतात. हा हॉर्मोन बॉन्डिंग वाढवतो, ट्रस्ट निर्माण करतो आणि पार्टनरबद्दल क्लोजनेस वाढवतो. पण जर मनानेच व्यक्ती कम्फर्टेबल नसेल किंवा ट्रस्ट नसेल, तर तोच स्पर्श ऑकवर्ड, अनवॉन्टेड किंवा त्रासदायक वाटू शकतो. म्हणूनच इंटिमसीमध्ये मनाची भूमिका खूप मोठी आहे. पूजाने एकदा आदित्यला स्पष्टपणे सांगितलं, मला तेव्हाच चांगलं वाटतं जेव्हा तू मला विचारतोस, मला समजून घेतोस, फक्त स्वतःच्या फीलिंग्सवर लक्ष देत नाहीस. या एका वाक्याने आदित्यला इंटिमसीबद्दलचा खरा अर्थ समजला. आता इथे येते सर्वात महत्त्वाची गोष्ट, संवाद. अनेक लोकांना वाटतं की पार्टनरला आपोआप समजेल, पण खरं म्हणजे बोलणं खूप गरजेचं आहे. तुला हे ठीक वाटतं का? तुला कम्फर्टेबल वाटतंय का? अशा साध्या प्रश्नांनी रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट वाढतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सेंट, म्हणजेच संमती. कोणताही स्पर्श कितीही साधा असो, तो नेहमी दोघांच्या संमतीनेच असायला हवा. जर एक व्यक्ती कम्फर्टेबल नसेल, थोडीशीही शंका असेल, तर थांबणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खरी जवळीक ही जबरदस्तीने नाही, तर विश्वासाने तयार होते. आता स्पर्शाबद्दल थोडं प्रॅक्टिकल समजून घेऊया, पण पूर्ण आदराने आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून. स्पर्श नेहमी जेंटल आणि स्लो असावा. अचानक किंवा रफ वागणं अनेक वेळा अनकम्फर्टेबल वाटू शकतं. प्रत्येक व्यक्तीची रिॲक्शन वेगळी असते, त्यामुळे पार्टनरच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कधीकधी सायलेन्स सुद्धा खूप काही सांगतं. जर पार्टनर शांत असेल किंवा रिस्पॉन्स देत नसेल, तर तेही एक संकेत असू शकतो की तो कम्फर्टेबल नाही. त्यामुळे अवेअरनेस आणि सेन्सिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आता इमोशनल सेफ्टीबद्दल बोलूया. जर एखाद्या महिलेला असं वाटत असेल की तिचा पार्टनर तिला जज करणार नाही, तिला फोर्स करणार नाही, तिचं ऐकेल, तर ती नॅचरली जास्त कम्फर्टेबल होते. आणि हीच कम्फर्ट इंटिमसीला सुंदर बनवते. आदित्य आणि पूजाच्या नात्यातही हेच झालं. जेव्हा त्यांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या, तेव्हा त्यांची जवळीक अधिक नैसर्गिक आणि आनंददायी झाली. ती फक्त फिजिकल राहिली नाही, तर एक स्ट्रॉंग इमोशनल बॉन्डिंग बनली. आता शेवटी एक महत्त्वाचा संदेश. महिलांच्या स्तनांना स्पर्श केल्यावर कसं वाटतं याचं एकच उत्तर नाही. ते पूर्णपणे त्या व्यक्तीच्या कम्फर्ट लेवल, तिच्या मनस्थिती आणि तिच्या पार्टनरसोबतच्या ट्रस्टवर अवलंबून असतं. म्हणूनच इंटिमसीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आदर, संवाद आणि संमती.
जेव्हा या 3 गोष्टी असतात तेव्हा कोणताही स्पर्श हा फक्त फिजिकल राहत नाही, तर तो एक सुंदर इमोशनल कनेक्शन बनतो. मित्रांनो, अशा विषयांवर मोकळेपणाने आणि योग्य माहिती घेणं खूप गरजेचं आहे. कारण योग्य माहितीच आपल्याला चांगलं नातं आणि हेल्दी इंटिमसी तयार करायला मदत करते. धन्यवाद.